बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन या संघाचा तो नॉन स्ट्राईक एंडला आता पाहतोय आणि भावेश यांना आपण पाहतो स्ट्राईक वरती. विजय पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतात. सामना 2 षटकाचा असेल. फर्स्ट बॉल भावेश साठी. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर बॉल होता. तेच तर चेंडू पहिलाच बॉल पाहिला तर पंचांचा वाईटचा येतोय. यस हाईटच्या वरून गेलाय. रिव्ह्यू घेण्याचा यस रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय जातोय. तर सन्माननीय सुरेशजी तांगडी क्रिकेट प्रेमी, मी त्यांना विनंती करतो की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. बाल्या धिंडा आपणास देखील विनंती करतो की यस आमच्या वाईट बॉल असेल. VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्माननीय रामदासजी धिंडा आपणास देखील विनंती असेल आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. नारायणजी हांडवा आपणास देखील विनंती असेल की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. और टू कमेंट बॉक्स. यावेळेस पहिल्यांदा चांगला फटका सजवला आहे परंतु डेंजर एंडला मनीष येतोय. बघूया पंच आपला कळतील. यस नॉट आउटचा पंचांचा येतोय. बघा चांगलं शतक झालं होतं, चांगलं गॅदर सुद्धा झालं होतं परंतु पहिले तर चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहिला आपण मनीष यांच्याकडून. 2 धावा जे ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. यावेळेस खोलगट टप्प्यात चेंडू बघूया खोदून काढलाय. ऑफ साईडला शतरंग आहे तिकडे तैनात. एक धाव झाली. दुसरा धाव प्रयत्न पुन्हा एकदा पाहतो. दुसरी धाव सुद्धा इथे होते कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहतो आपण दोन्ही फलंदाजामध्ये. यस वेट. यस थँक्यू. तर सर्व पेंढरीपाडा येथील ग्रामस्थांना विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. जेवढे जे ग्रामस्थ आहेत पेंढरीपाड्याचे सर्वांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे आहेत. त्यानंतर ब्राह्मणगावचे जेवढे ग्रामस्थ आहेत त्यांना देखील विनंती करतोय की आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं. यावेळेस पाहतोय आपण स्क्वेअर कटचा फटका. चेंडू सरळ डीप पॉइंट मध्ये निघून गेलाय. सीमारेषेच्या बाहेर हा लाय खणखणीत चौकार. 4 धावा. यस थँक्यू डीजे. यानंतर होणार सामना असेल केतकी बॉईज खंडीपाडा आणि न्यू स्टार वसई दोन्ही संघाचे कर्णधार. तुम्ही टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबवायचं आहे कृपया करून. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. केतकी बॉईज खंडीपाडा न्यू स्टार वसई. पुन्हा त्या मॅच मध्ये पुन्हा येतोय. यावेळेस थोडस जागा बनवून खेळायचा प्रयत्न केला. पंचांचा इशारा तो वाईटचा एक अव्वांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या आकड्यावर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा झाल्या त्या 10. याच पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जात आहे पॉइंटच्या डोक्यावरून. एक धाव झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होती. तिसऱ्या धावचा प्रयत्न बघतो तर काय तिसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्या दोन्ही फलंदाजामध्ये. इथे आपण पाहतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकामध्ये चेंडू किती टाकून झालेत तर 4 चेंडू टाकून झालेले रिव्ह्यू आहेत. घेतलाय बॅटिंग करणाऱ्या संघाने. पंचांचा आहे. यस बाउन्सर साठी सेकंड बाउन्स. दुसरा बाउन्सर होता. बघूया आपण पुन्हा एकदा. या अगोदर बाउन्सर झाला होता. दुसरा बाउन्सर आहे की नाही हे पाहण्यासाठी पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. यस हा दुसरा बाउन्सर आहे. नो बॉल असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल असेल फ्रीट. लायसन आहे आता मनीष तारू यांच्याकडे. यावेळेस पहिलं थोडंसं प्रेशराईज केलं जाते. सिंगल डबल मध्ये जास्तीत जास्त भर दिला जातो. त्याच कारणास्तव पहिलं तर थोडेसे प्रेशर मध्ये आलेत आता विजय सुद्धा. फ्रीटचा बॉल बघूया. ओव्हरपिच बॉल होता. पुल गेलाय आणि चेंडू सरळ पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय.
यस थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर 20 विदाउट लॉस. पुन्हा एकदा लोअर फुल चेंडू घुटना टेक और सिक्सर देख. सिग्नेचर शॉट आहे हा मनीष तारिवेचा. हा षटकार आलाय. षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 26 या धावसंख्येवरती. 26 रन आपण पाहतोय. यानंतर केतकी बॉईज खंडीपाडा आणि न्यू स्टार वसई या दोन संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघाला विनंती करतोय की आपला कॅप्टन टॉस करण्यासाठी पाठवून द्यायचा आहे. या ओव्हर नंतर लगेच टॉस केला जाईल. केतकी बॉईज खंडीपाडा आणि न्यू स्टार वसई. चला पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. चला पाणी लगेच पाठवायचं आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतोय आपण. पण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि देऊया डीजे सतीश यांना संधी. थँक्यू थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मिस्टर रुपेश थालकर यांना. दुसरं षटक हाताळी रुपेश यांना पाहतोय. शेवटचं षटक असेल या इनिंग मधील. पहिला चेंडू भावेश साडी. लोअर फुल चेंडू फक्त आणि फक्त चेक केलाय. चेंडू जातोय मिड विकेट रिझर्व मध्ये. शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक धाव झाली. दुसऱ्याचा प्रयत्न थोडासा गचाळ असा थ्रो आणि पाहिलं तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या आकड्यावर. अजून सुद्धा 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. 5 चेंडूने मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून सुद्धा एका मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर हा संघ पाहतोय आपण. यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या टोला लागलाय. चेंडू जातोय मिड ऑन मध्ये. एक सिंगल धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. शेवटचे 4 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा मनीष यांना पाहतो पण स्ट्राईक वरती. फुल टच चेंडू पुल केलाय आणि पंचांनी पहिले तर नो बॉलचा सुद्धा इशारा केलाय. बीमर हाताळलाय आणि बॉल जातो सीमरच्या पार. 4 धावेसाठी. 9+4 यायला 5 धावा. थँक्यू थँक्यू डीजे. या 4 धावेनिशी 5 धावा आल्यात. नो देखील आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 34 या धावसंख्येवरती. खंडीपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. आपण या षटकानंतर लगेच टॉस करणार आहोत. ओ टू काउंट्री बॉक्स. नेक्स्ट बॉल फ्रीडचा बॉल असेल पाहूया. पुन्हा एकदा बीमर हाताळलाय. बीमर हाताळलाय. आता पाहिलं तर पायगाव संघ थोडस अडचणीमध्ये. मोठ्या धावसंख्येकडे अग्रेसर हा संघ चाललाय. बघा बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन संघाचा विचार केला तर पहिली मॅच त्यांची मडवीपाडा सोबत होती आणि तो संघ थोडीसा उशिरा आला होता. त्यांना पेनल्टी लागली. त्याच कारणास्तव पाहिलं तर थोडस मागे पडला. न्यू स्टार मडवीपाडा संघ एक बलाढ्य संघ होता आणि यावेळेस पाहिलं तर पायगाव संघाने सुद्धा एका बलाढ्य संघाला यावेळेस चेंडू स्लॉट मध्ये होता आणि त्याला सरळ पाठवून दिला पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार येतोय. या 6 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 या आकड्यावर. यस थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा
यावेळेस जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, पंच आपल्या वळायला ते असं पंचांचा इशारा वाईटचा येतोय. एक अव्वल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ बाकी अजून सुद्धा. यावेळेस डान्सिंग ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, मिस्टर मिक्स चेंडू हवत आहे. स्वतः गोलंदाज येतोय परंतु पाहतो तर चुकी होते आणि ते काय घडते. भावेश रनआउटच्या रूपामध्ये सॅक्रिफाईस विकेट टाकतोय आणि गडी बाद होतो पहिला. यस थँक्यू डीजे. नवीन फलंदाज हर्षद जातोय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकातील या इनिंग मधील. यावेळी पुन्हा एकदा फटका फसलाय. शतरक्षक आहे तिकडे तैनात. पुन्हा एकदा होते चुकी. 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. आता पाहिलं तर थोडेसे कांदे आपण पाहिले तर पायगाव संघाचे झुकावलेले आहेत. शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस चेंडू येतोय निर्धाव. षटक संपलंय दुसरं. 2 षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 45 या आकड्यावरती. 46 धावांचा एक भला मोठा डोंगर उभा केलाय. 12 चेंडू मध्ये 46 धावा. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 46 धावा झाल्या. दुसरी बाजू थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपण पाहूया. तोपर्यंत हॅलो एक टॉस होईल. त्यानंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येऊया. ओ टू यू टॉस बॉक्स. तर आपण इथे टॉस करतोय. मी टॉस करण्याकरता साईनाथ रावते यांना विनंती करतोय. या स्पर्धेकरता त्यांनी बॉल स्पॉन्सर केलेले आहेत. साईनाथ रावते त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. न्यू स्टार वसई संघाचा संघाने कॉल येतो. छापाचा कॉल आहे आणि काटा इथे आलेला आहे. टॉस जिंकलाय साईनाथ. आपण जाऊन सामना बनवायचा आहे. मयूर टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. यामागचं कारण? आपण पाहतोय की ही पहिली स्पर्धा आहे. आता आपण पाहतोय की भरपूर असे संघ आपण पाहतोय की त्यांचा सराव झालेला नाहीये. तुमच्या संघाचा सराव झाला या सीझन मध्ये? हो, 1 हप्ता सराव झालेला आहे. बघूया आता गेममध्ये काय होते. आपण पाहतोय की आपण बघितलं की प्रत्येक संघामध्ये असा एखादा तरी खेळाडू असतो की तो 12 महिने सराव करत असतो. असं तुमच्यामध्ये कुठला खेळाडू आहे की त्याचा सराव तुला वाटतं की पूर्ण वर्षभर झालेला आहे? असं आमच्यामध्ये वैभव आहे. जास्त वेळ घेत नाही, शुभेच्छा असतील. अक्षय, आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनासारखाच लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं असतं. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि तुम्हाला मिळालंय देखील. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 पर्यंत. तुमच्या संघाचा सराव झाला या सीझन मध्ये? नाही, सराव तर नाही झालाय, पण आम्ही 3 टुर्नामेंट खेळलेलो आहेत. आणि या तिन्हीकडे मला वाटतं सुपर मध्ये पोहोचलेला आहेत. तर नक्कीच अक्षयचा संघ फॉर्म मध्ये आहे. शुभेच्छा असतील अक्षय पुढच्या या मॅच करता. टॉस जिंकलाय तो म्हणजे केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. अगोदर बॅटिंग करण्याचा त्यांनी धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि न्यू स्टार वसई या संघाला त्यांनी क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू काउंट्री बॉक्स. नाण्याची एक बाजू पाहिली तर 46 धावा झाल्या. दुसरी बाजू आता सुरू होते. 46 धावा चेस करणारे 2 सलामीचे फलंदाज पाहतोय आपण. विजय भोय मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मिस्टर गणेश यांना. आणि बॉलिंग मार्कवरती एक उभरता सितारा मनीष तारवी. फर्स्ट बॉल मनीष यांचा. पहिला चेंडू पाहिला तर तेच तर्रार होता. बॉडी लाईन चेंडू हाताळलाय. पहिला चेंडू पाहिला तर मनीष यांना सुद्धा माहिती आहे कारण विजय यांचा स्ट्रॉंग झोन कोणता आहे. पहिला चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. दुसरा चेंडू मनीष यांचा विजयसाठी. मोठे फटका खेळावं लागतील. यावेळी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा बॉडी लाईन वरती चेंडू पाहतो आपण.
लेग बाईच्या रूपामध्ये एक सिंगल धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या सिंगलच्या मधून धावफलक अकाउंट ओपन होतोय जय हनुमान पायगाव संघाचं. नेक्स्ट बॉल यावेळेस ओपन चेंडू होता पोल केलाय आणि सरळ चेंडूला पाठवून दिलाय. 6 धावांसाठी षटकार येतोय. षटकार आलाय अजून सुद्धा मॅच ऑन आहे. असेच मोठे फटके खेळावे लागतील जर पायगाव संघाला या मॅच मध्ये कमबॅक करत असेल तर. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा यावेळेस जागा म्हणून खेळायचा प्रयत्न. चेंडू जातोय सरळ डीप फाईन लेग रिजनच्या बाहेर एका डप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार येतोय. थँक्यू डीजे. तर सन्माननीय चंद्रकांतजी हांडवा यांचे इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. राकेश उमतल पेंढरीपाड्याचे जावई त्यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बघा पहिले 2 चेंडू चांगले हाताळले होते मनीष यांनी, पण तो गणेश स्ट्राईक वरती आले. गणेश यांनी आक्रमण केलंय. आता इक्वेशन पाहिलं तर 8 चेंडूमध्ये 35 धावांची आवश्यकता आहे. अजून सुद्धा मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. हे 2 चेंडू महत्वाचे असतील. 2 मोठे फटके येणे गरजेचं आहे या षटकामध्ये सुद्धा. नेक्स्ट बॉल यावेळेस पूल केलाय. चेंडू असा पाठवून दिलाय 6 धावांसाठी षटकार. हाय अँड हँडसम. थँक्यू डीजे. बघा उत्तरच प्रत्युत्तर दिलाय. धावसंख्या त्याला 17 या आकड्यावरती बघूया. थोडस अडचणीमध्ये आहे. हाफ ट्रॅगर बॉल होता. पंच आपल्या बाजूला वळतील. यास इट इज अ वाईडच्या पंचांचा बाउन्सरचा वापर केला होता. धावसंख्या 18 या आकड्यावरती धावा आल्यात वेगाने आल्यात खोऱ्याने आल्यात धावा. मॅच ऑन झालाय. या मॅच मध्ये कमबॅक केलाय पायगाव संघाने. शेवटचा बॉल पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटच्या टोला लागला. चेंडू जातोय नॉट बाउंड्री लाईन जवळ. बघूया चेंडू आणि बॉल मध्ये कोण जिंकते. चेंडू सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकात 22 धावा आलेल्या आहेत. आणखीन 6 चेंडूमध्ये 24 धाव्यांची आवश्यकता आहे. मॅच बनवलेली आहे. ज्या प्रकारे या गणेश कासट यांनी ते फलंदाजी केलाय. आज पाहतोय आपण पायगाव संघाला भरपूर सपोर्ट आहे. भरपूर प्रेक्षक पायगाव संघासाठी सपोर्ट करण्यासाठी ते आलेले आहेत. आणि प्रत्येक षटकार चौकाराला इथे जल्लोष होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि 24 धावा अजूनही मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिल्या 6 मध्ये 22 झाल्यात. आणखीन 6 मध्ये 24 बनवायचे आहेत. अजून सुद्धा पाहिलं तर 4 मोठे फटके आणि जय हनुमान पायगाव संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करू शकतो. परंतु आता गोलंदाजी मार्क वरती पाहिलं तर नवीन गोलंदाज येताना पाहतोय आपण भावेश भोईर यांना. पहिले 3 चेंडू महत्वाचे असतील. विजय यांची बॅट शांत आहे. विजयांना बॅट आता तळपावी लागेल कारण संघ थोडसा बॅकफूट वरती आहे. फर्स्ट बॉल भावेश यांचा विजयसाठी. यावेळेस पाहिलं तर फिंगर रोल केली होती. चेंडू पाहिलं तर लेग स्टंप जो आहे लेग स्टंपची स्टिक आहे त्याच्या वरून गेला होता. याच कारणास्तव पाहिलं तर पहिला चेंडू निर्धाव आलाय. फर्स्ट बॉल
बघूया पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती भावेश यांच्यावरती दारोमदार आहे. 24 धावा डिफेंड करायच्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज वेल टेक आणि फलंदाज बाद विजय भोये बॅक टू टेक आउट गॉन. जयंतजी वाघे यांना आम्ही आमंत्रित करतो, तुम्ही कृपया करून या व्हीआयपी डायज वरती स्थानपन्न व्हायचं आहे. बघा मॅच अजून सुद्धा ऑन आहे. 4 चेंडू 4 षटकार मारावे लागतील. हा चेंडू निर्णायक आहे. या चेंडूवरती एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. षटकारामध्ये बोली करावी भाषा करावी लागेल. यावेळेस फलंदाज हर्षद यांना यावेळेस पाहिलं तर कमबॅक केलाय. या षटकांचा विचार केला तर 3 लगातार चेंडू निर्धाव आल्यात. तर पाहिलं तर जवळजवळ ना हा सामना ना खिशात टाकलाय. बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन संघाने पकड बसवले. फुलटॉस चेंडू होता. लोअर फुलटॉस चेंडू जातोय कॉर्नर रिजन मध्ये. शतरक्षक आहे तिकडे तैनात. एक सिंगल धाव. आता फक्त आणि फक्त औपचारिकता बाकी आहे कारण सामना जवळजवळ संपलेला आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अजून सुद्धा पाहिली तर 23 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 23 धावांची अजून सुद्धा आवश्यकता असेल. मॅच भरपूर लांब गेलेली आहे पायगाव संघापासून. गणेश पुन्हा एकदा बॅटिंग मार्क होती. सन्मान दिला या बॉलवाला आणि पाहिलं तर खिशात टाकलंय बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन या संघाने. बघा सकाळ सत्रामध्ये पाहिलं तर 2 सामने जिंकून पीर बाबा स्पोर्ट्स पापडी या संघाने मजल मारली होती. यावेळेस पाहिलं तर 2 सामने सलग जिंकून बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन यांनी सुद्धा बाजी मारलाय आणि सामना फिनिश होतोय इथे. हळलक 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 जय हनुमान पायगाव संघ. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील बाबा स्पोर्ट्स रेल्वे स्टेशन संघ. चला यानंतर होणारा मॅच आपण पाहतील. एक बिग फाईट बिग लढत. एका बाजूला पाहतील केतकी बॉयज खंडीपाडा वैभव धूम यांची टीम आणि दुसऱ्या बाजूला पाहतील न्यू स्टार वसई अक्षय गोंड राहुल गोंड सुद्धा बाहेर आहेत. परंतु